इन्द्रवर्णे चन्द्रमखलमुखं गुणरयणभूसमुदयं जीवस्तपरुवणं ओच्चम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की चलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती परम पूज्य शांति सागर जी महाराज। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशा सुंदर सागर जी महाराज की जय बोलो परम पूज्य मोहम्मद दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। काल आपण संज्ञा प्ररूपणा पाहिली होती। त्या संज्ञा म्हणजे इच्छा कशाची आहे? या लोकात आणि परलोकात दुःखाला प्राप्त होतो, त्यास संज्ञा म्हणतात। संज्ञा किती प्रकारच्या सांगितल्या? परिग्रह। भय संज्ञेचं अंतरंग कारण काय? उदिरण। परिग्रह संज्ञेचं अंतरंग कारण काय? किती सोपं सोपं उत्तर यायला पाहिजे ना? काय करते वाचायचं जरा। आणि मैथुन संज्ञेचं अंतरंग कारण काय? वेद लोकशाही उदिरण हे अंतरंग कारण। आहार संज्ञेचं अंतरंग कारण तुम्हाला विचारलं। आसाता वेदनेचं उदिरणा तीव्र उदिरणा त्याच्यामुळं आहार संज्ञा। आता बाहेरंग तीन कारण आहेत। भय संज्ञेचं बहिरंग कारण काय सांगितलं पहिल्यांदा? सांगा ओळीने सांगा। ओळीने एक सांगा। स्नेहा सांगा। अतिभीकर रूपाचं दर्शन झालं तर भीती वाटते। दुसरं त्याचं स्मरण, त्याच्यात ऐकणं किंवा त्याचं स्मरण करणं। तिसरं मनोबल कमी असणं। ह्याचं आहार संज्ञेचं बहिरंग कारण काय सांगितलं? पदार्थ म्हणजे चांगले जे मिष्ट अन्न वगैरे जे आहेत सुस्वादू अशा पदार्थांचं दर्शन। दुसरं आहाराचं स्मरण, त्याचे कथा ऐकणं वगैरे असे उपयोग त्याच्यामध्ये घेणं। आणि तिसरं पोट रिकामं असणं। माताजी मैथुन संज्ञेचं बहिरंग कारण काय सांगितलं? त्याला माताजी वेद लोकशाहीचं उदिरण ते अंतरंग कारण झालं। बहिरंग कारण विचारलं। तीन कारण सांगितलं प्रत्येकामध्ये। आणि पहिलं काय सांगितलं? गरिष्ठ भोजन करणे। महत्वाचं विसरलं। गरिष्ठ भोजन करणे, नंतर त्या कादंबरी वगैरे तशा कथा ऐकणं, त्याचं स्मरण करणं वगैरे, आणि वेश्यांच्या संगतीमध्ये म्हणजे दुष्ट पुरुषांच्या संगतीमध्ये राहणं, हे वेद लोकशाहीची बहिरंग कारण आहे। नंतर परिग्रह संज्ञेची बहिरंग कारण तर नीलम टाके काय नीलम टाके सरोजिनी टाके सांगा। पाणी। दुसरं त्याचं स्मरण करणे, त्याच्यामध्ये उपयोग लावणे। आणि तिसरं मूर्छा, त्याच्या संबंधीची मूर्छा असणे, हे बहिरंग कारण सांगितले। भय संज्ञा कुठपर्यंत आहे? कोणत्या स्थानापर्यंत? कुठून ते कुठपर्यंत? पाठीमागं
असतात. आहार संज्ञा कुठपर्यंत आहे काकी? तुमच्या जवळच्या काकी आहार संज्ञा कुठपर्यंत असते? पुढे तुम्ही सांगा. तुम्ही 1 ते 7 असतात. आणि मैथून संज्ञा 1 ते 9. परिग्रह संज्ञा त्याच्या 1 ते 10 असतात. आता पुढे मार्गण अधिकार आपला चालू झालेला आहे. त्या मार्गणीचं व्याख्या काल सांगितली होती की काय सांगितलं ते मार्गणा कशाच म्हणतात? कोण सांगितलं होतं? ज्याच्याद्वारे आणि ज्यामध्ये जीव शोधले जातात त्यास मार्गण म्हणतात. कसं शोधायचं? जसं शुद्ध ज्ञानामध्ये पाहिलेलं आहे तसं शोधणं त्याला मार्गण म्हणतात. दोन सांगितलं, ज्याही आणि ज्यासू. ज्याच्याद्वारे आणि ज्यामध्ये. म्हणजे आता ज्याच्याद्वारे म्हणजे काय? तिथं करण, त्याला काय म्हणतात? साधन. आपण करतो ना, तर चष्म्याच्या साधनाला आपण पाहतो, हे करण झालं ना. याच्याद्वारे पाहिलं, त्याच्याद्वारे पाहिलं. तसे इथं ज्याच्याद्वारे आपण शोधतो, म्हणजे त्या जीवाला कसं शोधतो? गतीच्या द्वारे, इंद्रियांच्या द्वारे, कायच्या द्वारे, रसाच्या म्हणजे आपल्या वेदाच्या द्वारे, कशाच्या द्वारे, हे सगळे जे 14 मार्ग आहेत ना, त्यांच्याद्वारे आपण काय करतो? जीवाचा शोध घेतो किंवा त्यामध्ये शोध घेतो. त्या पर्यायामध्ये, गतीमध्ये हा जीव कुठं आहे, इंद्रियामध्ये हा जीव कुठं आहे, कोणत्या इंद्रियामध्ये आहे, कोणत्या कायामध्ये आहे, असं त्याचा शोध घेणार. म्हणजे 14 मार्गाने शिकायच्या कशासाठी? जीवाला शोधण्यासाठी. 14 मार्गाने शिकून प्रत्येक जीवांची पर्याय कोणती आहे, पर्यायपेक्षेनं आपण कुठली मार्गाने आपली, आणि त्याच्यावर आपण जीव ओळखू शकतो. म्हणून 2 सांगितलं. काय सांगितलं? ज्याच्याद्वारे म्हणजे करण झालं, साधन. जसं उदाहरण सांगितलं की तृतीय विभक्ती आपण करतो ना 7 विभक्तीमध्ये. तृतीय विभक्ती ती कशाची असते? साधनाची असते. जसं हा मनुष्य जटा वाढवलेला आहे, तर त्याच्याद्वारे हा कोण आहे? तापसी आहे. बटू आहे समजा, तर तो कोण आहे? ब्रह्मचारी आहे. वेश धारण केलाय, दुपट्टा, धोती दुपट्टा घातलेला, तर हा कोणी? ब्रह्मचारी आहे. म्हणजे त्या वेशावरून आपण काय ओळखतो? त्या जीवाला ओळखतो. तसे त्या गती, त्या ठिकाणच्या द्वारे जीवाला आपण शोधतो. म्हणून त्याला काय म्हणतात? ज्याच्याद्वारे आणि ज्यामध्ये, म्हणजे ज्या पर्यायांच्या मध्ये, ह्या मार्गांमध्ये काय करतो? जीवाला आपण शोधतो. तृतीय आणि सप्तमी विभक्ती म्हणजे. आता पुढं शुद्ध ज्ञानामध्ये पाहिलेलं जसं आहे तसं का सांगितलं? तर मनानं आपल्या कुठल्या पण कल्पना करून जाणायचं नाही. जसं शुद्ध ज्ञानामध्ये किंवा केवळ ज्ञानामध्ये जसं जाणलेलं आहे, आणि शुद्ध ज्ञानाच्या द्वारे जसं शुद्ध केवळीने सांगितलेलं आहे, तसंच आपण त्याचा शोध घ्यायचा. आपल्या मनानं कसंही काहीतरी विचार करत बसायचं नाही, चिंतन करत. आपल्या ज्ञानानं जाणायचं, परंतु आधार कोणाचं घ्यायचा? आगमाचा. आता पुढं हे 4 सांगितलं होतं की मार्गणा म्हटल्यानंतर तिथे 4 गोष्टी आल्या. पहिला कोण आहे? मार्गणा म्हणजे मृगयिता, म्हणजे शोधणारा. मृग धातू आहे किंवा 2 धातू आहेत, मार्ग धातू पण आहे. याचा अर्थ होतो शोधणे, खोज करणार. तर ह्या धातूपासून मार्गणा शब्द झालेला. मग ते शोधायचं म्हटल्यानंतर शोधणारा असायला पाहिजे. तर कोण शोधणारा आहे? तर जो भव्य जीव आहे, जीवादी पदार्थांचं श्रद्धान करणारा भव्य जीव, तो कोण आहे? शोधणारा आहे, मृगयिता. तिथं लिहून ठेवा पुढं, भव्य जीव. नंतर मृग्य म्हणजे शोधण्यायोग्य कोण आहे? जीव, संसारी जीव. संसारी जीवाचा शोध लावायचा आहे ना. 14 गुणस्थानायुक्त जीव, ज्याचं 14 गुणस्थानाच्या द्वारे वर्णन केलं तो जीव. या ठिकाणी काय आहे? हा भव्य जीव. शोधतो आणि शोधणारा कोणी? जीवाला शोधायचंय, परंतु संसारी जीव म्हणा किंवा 14 गुणस्थान युक्त जीव.
आणि मार्गणा म्हणजे शोधणे. आणि मार्गणेचा उपाय काय आहे तर सांगितलं की शिष्य आणि गुरु इत्यादी जे आहे ते मार्गणेचा उपाय आहे. शिष्य आणि उपाध्याय. तसं आपलं ज्ञानोपयोग पण आपण म्हणू शकतो. अंतरंग साधन म्हटलं तर तिथं शोधण्याचं साधन उपाय. हे बाह्य शिष्य उपाध्याय इत्यादी त्याचं साधन उपाय आहे. त्यानंतर आपण उपयोग लावू शकतो. ज्ञान उपयोग. उपाय शोधण्याचा उपाय काय आहे? ज्ञानोपयोगाच्या द्वारे शोधणार ना आपण. मार्गणोपाय म्हणजे मार्गण्याचा उपाय, शोधण्याचा उपाय कोण आहे तर अंतरंग तर ज्ञानोपयोग आहे आणि बाह्यच शिष्य गुरु इत्यादी जे आहे ते शोधण्याचा उपाय आहे. जे गुरु सांगतात शिष्य समजतात. आता पुढे 14 मार्गणींचे नाव सांगतात. नावाचा उल्लेख करतात. 142 नंबरची गाथा आहे. गई इंदिये सुखाए जोगे वेदे कसायनानेय दंसन संजम लेसा संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नि आहारे गई इंदिये सुखाए जोगे वेदे कसायनानेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नि आहारे. मागं पण एक गाथा सांगितलं होतं. ही गाथा पाठच करायची म्हणजे तुम्ही आयुष्यात कधी 14 मार्गाने विसरणारच नाही. कधी विस्मरण झालं कधी किंवा क्रम आपण विसरतो तर ती गाथा पाठ असल्याने म्हटली गाथा की मग येतो बरोबर आपल्याला क्रम. गई इंदिये सुखाए. गई म्हणजे काय घ्यायचं? गती. दुसरा आहे इंद्रिय. तिसरा आहे काळ. चौथा आहे योग. पाचवा आहे वेद. सहावा आहे कषाय, ज्ञान, संयम, दर्शन. नंतर आहे लेशा. भव्य म्हणजे भव्यत्व. नंतर सम्मत म्हणजे सम्यक्त्व, संज्ञी आणि आ. हे काय आणि तिथे सगळीकडे काय घेतलेलं आहे? सप्तमी विभक्ती आहे ना. ज्यामध्ये जीव शोधला जातो त्याला मार्गणा म्हणतात. मग कशामध्ये शोधायचं आपण जीवाला तर ह्यामध्ये शोधायचं मार्गणीमध्ये. गती इंद्रिय सु ही सप्तमी विभक्ती आहे आणि 2-2 किंवा 3-3 घेऊन असं त्यांनी सप्तमी विभक्ती लावली त्याला. गती आणि इंद्रियांमध्ये, काय म्हणजे कायामध्ये, योगामध्ये, वेदामध्ये, कशाने ज्ञान एकदम घेतलं कशाने ज्ञानामध्ये. नंतर संयम संयम दर्शन लेशा भव्यत्व सम्यक्त्व संज्ञाने आरेखच घेतलं सगळं. यामध्ये ह्या जीवाला शोधायचं. तर ह्या 14 मार्गाने सांगितल्या. आता ह्याची सगळ्याचा एक एक मार्गाचा एक एक अधिकार आहे स्वतंत्र. त्यामुळे इथं आपण सगळं विस्तारण न बघता थोडक्यात आता सगळ्यांना माहिती आहे गती म्हणजे काय. आता येणारच आहे पुढे आपल्याला लगेच. प्रत्येक त्या वेळेला बघूया. आता इथं परत सगळं सांगित डिटेल आपण जास्त घेऊ शकत नाही. गती हे 4 गती आहेत ज्याच्यामध्ये जी प्राप्त केली जाते जीवाकडून. इंद्रिय म्हणजे जे आपल्याला जाणण्यामध्ये सहाय्यभूत आहेत, ज्याच्याद्वारे जाणतो आपण ते इंद्रिय. काय म्हणजे काय जे स्थावर आहे त्रस नामकर्माच्या उदयाने जे प्राप्त होत ते काय. योग म्हणजे काय आत्मप्रदेशांचं परिस्पंदन त्याला योग म्हणायचं. वेद म्हणजे आता बघितलं आपण की जे मैथुन रूप समूहाला उत्पन्न करणारं जे आहे ज्याच्यामुळे मैथुन भाव होतात ते वेद कषाय, वेद नो कषाय. त्यानंतर कषाय. कषाय म्हणजे काय की जे आपल्या कर्मरूपी शेतीला नांगरतात
कशाच्याद्वारे काय होते, आपली कर्माची शेती चांगली होते, जे संसाराची, संसार वाढतोय चांगला कशामुळे. कृष म्हणजे कस नांगरणे असा अर्थ होते, त्याच्यापासून कशा शब्द बनलाय. ज्यामुळे सुख दुःख रूपी धान्याला उत्पन्न करणारी कर्मरूपी शेती उत्पन्न होते. येणार आहे त्याच्यामध्ये कृती तर सामान्य अर्थ ते नोट्स मध्ये दिले काय अर्थ तुम्हाला? नोट्स मध्ये थोडक्यात नाही का? नाव तर पुढे येणारच आहे म्हणून दिले आम्ही. ह्याच्या आता जे पुस्तक छापालं ना त्याच्यामध्ये सगळ्यात एक एक ओळीत घेतले म्हणजे व्याख्या प्रत्येकाची. ज्याच्याद्वारे द्रव्य ज्ञान कशाला म्हणायचं, ज्याच्याद्वारे द्रव्य पर्याय गुणाला जाणतो ते ज्ञान. संयम म्हणजे काय तर व्रत धारण करणं, समितीचं पालन करणं, कशांचं निग्रह करणं, मनवचे काय योगाचा निग्रह करणं, हे काय संयम आहे. दर्शन म्हणजे वस्तूच्या सामान्य प्रतिभासाला दर्शन म्हणतात. लेशा म्हणजे जी लिंपती ती लेशा म्हणजे कर्माचा लेप करवते, त्याच्यामुळे कर्माचा बंध होतो, ती लेशा. भव्य म्हणजे काय की जे सम्यक दर्शनाला प्राप्त करण्याची योग्यता आहे ज्याच्यामध्ये, त्याला म्हणायचं भव्य. सम्यक्त म्हणजे तत्वार्थाचं श्रद्धान करणं, हे सम्यक्त्व आहे. संज्ञा म्हणजे काय की जो क्रिया शिक्षा आलापादिकाला ग्रहण करण्यायोग्य. संज्ञा म्हणतो ना, संज्ञा आपण बोलवलं की येतो, शिकवलं तर शिकतो, उपदेश वगैरे ग्रहण करतो, त्याला म्हणायचं संज्ञी. आहार म्हणजे काय की औदारिकाधिक शरीर वर्गणींना ग्रहण करणं, हे काय आहे आहार आहे. असं हे 14 मार्गणीचं थोडक्यात स्वरूप आहे. त्याच्यात दिले काय त्याने पुस्तकाच्या छोट्या पटकन नाही काय तर असं सगळे एक एक ओळीने येणार आहे, त्यामुळं काय घेण्याची चिंता नाही. पुढे जाऊया आपण. आणि तुम्हाला पाहिजे तर ह्याचा फोटो काढून घ्यायचे पुस्तकाचं. आता हे माझ्याजवळ आहे ना पुस्तक छापलं मी ते, त्याच्यामध्ये दिले 14च्या व्याख्या आणि सगळ्यांना पाठवा फोटो काढून. आता पुढे हे सांगतायत की ह्या ज्या मार्गणा आहेत त्यामध्ये काही सांतर मार्गणा आहेत. पाहिजे काय मार्गणा ज्या आहेत त्याच्यामध्ये काही सांतर मार्गणा आहेत. सांतर मार्गणा म्हणजे काय की त्या मार्गणेला धारण करणारं जगामध्ये कोणीच जीव नाही. बाकीच्या सगळ्या मार्गणेमध्ये जीव निरंतर असतील, कोणी ना कोणी जीव असणारच त्याच्यामध्ये. परंतु काही मार्गणा अशा आहेत जे भेद येणार ना, गती मार्गण्यामध्ये 4 गती आहेत. त्याच्यामध्ये मनुष्य आलं की मनुष्यामध्ये लब्ध पराक्रम मनुष्य येतो, किंवा आता सम्यक मार्गण्याचे वगैरे भेद येणार, औपशमिक, शायौपशमिक, शाईक वगैरे. हे सगळे मार्गण्याचे पण भेद मागं आपण थोडक्यात घेतले होते. गती 4 प्रकारचे आहेत, इंद्रिय किती आहे 5, काय 6 प्रकारचं आहे. ते आपण ह्याच्यावरच बघूया. तर त्या सांतर मार्गणा 8 किती आहेत, 8 मार्ग आहेत ते सांगतात. त्याचं पुढे सांतर म्हणजे कळालं का अंतर. जसं आता तुम्ही इथून गावाला गेला आणि परत आला तर तुम्ही जाऊन येईपर्यंत तुमचं इथं अंतर होतं ना, म्हणजे तुम्ही आला नाही, सुट्टी होती तुमची तासाला, तर तुमचं काय झालं ते अंतर पडलं 4 दिवसाचं. तसं इथं जगामध्ये उपशम समय तो कोणीच केलं नाही, असं किती दिवस होऊ शकेल, असं त्याला अंतर म्हणायचं. उवसम सुमाहारे वेगुव्यमिस्तनर अपज्यते शासन सम्मे मिस्ये सांतरगा मग्गणा 8 शासन
त्याचं काळ सांगणारी. सप्तदिनाच्या मासा वासपुदत्तं च वारसमुहूर्ता पल्लासं कंतिन्नं वरम वरम एक समओतु अंतर म्हणजे विच्छेद घ्यायचा. तेवढा काळ त्याचा काय झाला, विच्छेद झाला, अभाव झाला, विरह झाला. आपला तर अंतर असं दोन जीवांच्या दोन अपेक्षेनं बघतात कधी पण अंतर. इथं नाना जीवांच्या अपेक्षेनं आहे, एक जीवाच्या अपेक्षेनं आणि नाना जीवांच्या अपेक्षेनं. एक जीवांच्या अपेक्षा अंतर कसं बघायचं. आता कोणी जीव मिथ्या दृष्टी आहे समजा आणि तो सम्यक्त्वामध्ये गेला, मिथ्या दृष्टी होता आणि तो काय झाला, सम्यक्त्वाला प्राप्त झाला आणि पुन्हा मिथ्यात्वाला. तर हे मिथ्यात्वातून सुटल्यापासून मिथ्यात्वाला पोचेपर्यंत मधला जो काळ गेला त्याला म्हणायचं मिथ्यात्वाचं अंतर म्हणायचं. किंवा आता कोणी सम्यक दृष्टी आहे आणि तो दुसऱ्या मिथ्यात्वाला प्राप्त झाला आणि त्याला परत सम्यक्त होतंय, तर हा जो मधला काळ गेला कशाचं अंतर म्हणणार, सम्यक. म्हणजे सम्यक्त्वातून च्युत झाला आणि परत सम्यक्त्वाला प्राप्त होईपर्यंत तिथं काय झालं, त्याचं सम्यक्त्वाचं अंतर झालं. आता मनुष्य गतीतून तुम्ही दुसऱ्या गतीत गेला आणि पुन्हा मनुष्य गतीला प्राप्त करणार, तर जोपर्यंत दुसऱ्या गतीत गेला तोपर्यंत ते कुठला कशाचं अंतर म्हणणार, मनुष्य गतीचं. जे अंतर म्हणजे दुसऱ्यामध्ये इथून एका पर्यायातून दुसरीकडे गेला आणि पुन्हा तिथे येईपर्यंत त्याचा जो मधला काळ आहे त्याला काय म्हणायचं, अंतर. हे एका जीवाच्या अपेक्षेनं असं. तसं नाना जीवांच्या अपेक्षेनं अंतर कसं लावणार की त्या ह्याला धारण करणारा कोणताही जीव नाहीच जगामध्ये कोणीही. आता इथं सांगितलं आपल्याला काय की उपशम सांगितलं. पहिलं काय आहे, तिथं पण असंच आहे. म्हणजे त्या आता सगळे जीव काय आहेत, सम्यक दृष्टीचा जो काळ आहे तो एक अंतर्मुक्त प्रथमोपशन सम्यक्त्वाचा काळ आहे. तो काळ पूर्ण झाला परंतु कोणी सम्यक्त्वाला दुसरं प्राप्तच झालं नाही. मग जोपर्यंत सम्यक्त्वाला प्राप्त होणार नाही आणि पुन्हा पुढे एखादा जीव झाला सम्यक्त्वाला प्राप्त, तर एवढा काळपर्यंत कोणी सम्यक दृष्टी नव्हता. कोण, प्रथमोपशम सम्यक दृष्टी नव्हता. तर हा काळ नाना जीवांच्या अपेक्षेला काय म्हणणार, अंतर म्हणणार. त्या गुणस्थानात किंवा त्या भावाला कोणी जीव प्राप्त झाला नाही तो काळ, त्याला नाना जीवाच्या अपेक्षेला अंतर. इथं हे सांतर मार्गण म्हणजे नाना जीवाच्या अपेक्षेनंच सांगतंय. तर अशा किती मार्गण आहेत, 8 मार्गण आहेत. 8 मार्गणांपैकी म्हणजे त्या मार्गणातला एखादा भेद आहे, पूर्ण मार्गण नाहीये. त्या मार्गणातला एक भेद सांगितलेला आहे. पहिलं काय सांगितलं, औक्षमिक सम्यक्त्व, प्रथमोपशम सम्यक्त्व घ्यायचं. औक्षमिक म्हणण्यापेक्षा प्रथमोपशम सम्यक्त्व. मार्गणीचे भेद आहेत ते. दुसरं सांगितलं सुहुम, थोडक्यावरच सगळं पूर्ण लक्षात घ्यायचं. सूक्ष्म सांप्रायिक 10वं गुणस्थान आहे ना ते, सूक्ष्म सांप्रायिक म्हणजे संयमाचा भेद आहे तो, संयम मार्गणीचा. नंतर सांगितलं वेगोवियम निस्स, आहार लावण्यामध्ये आहार कायो आणि आहारक मिश्र कायो दोन्ही पण घ्यायचं. योग आणि आहारक मिश्र कायो. हा, सूक्ष्म सांप्राय कायो.
त्याच्यानंतर सांगितलं वैक्रिक मिश्र, वैक्रिक लावायचं नाही, वैक्रिक मिश्र खायू. थोडक्यात लिहिते मी वैक्रिक मिश्र, वैक्रिया करून मिश्र कर. वैक्रिक मिश्र काय कोणाला असतो? देव आणि नारदींना असतो. नंतर मनुष्य अपर्याप्त, मनुष्य अपर्याप्त, जे लब्ध पर्याप्त म्हणतो ना ते घ्यायचं, मनुष्य अपर्याप्त. नंतर इथं वर लिहिते, आता खाली तुम्हाला दिसत नाही. साधन समेत दृष्टी आणि मिश्र, हे किती झाले? 1 2 3 4 5 6 झाले, आता 2 राहिले. साधन थोडक्यात लिहिते आणि मिश्र तिसरं गुणस्थान आहे ते सम्यक मिथ्यात्व म्हणजेच मिश्र गुणस्थान. ह्या 8 सांतरगा मग्गणा 8, ह्या 8 मार्गणा सांतर आहेत म्हणजे अंतरसहित आहेत. म्हणजे आता किती अंतर आहे त्याचं? अंतरसहित आहे सांगितलं, पण किती अंतर आहे ते ओळीनं पुढच्या गाठीत सांगितले 144 गाथेमध्ये. 7 दिना 7 दिवस, कशाचं? पहिलं सांगितलं होतं मोक्षम सम्यक, 7 दिवस. दिवस म्हणजे दिवस रात्र सगळं घ्यायचं, अहोरात्र. म्हणजे या जगामध्ये कोणीही प्रथमोपशन सम्यक्त्वाला प्राप्त झाला नाही असं जास्तीत जास्त काळ किती जाऊ शकतोय मध्ये? 7 दिवस रात्र, त्याच्यापेक्षा जास्त नाही जाणार. कोणी ना कोणीतरी सम्यक्त उत्पन्न करणारच. कोणतं? प्रथमोपशन. शावशमिक सम्यक दृष्टी आणि शाही सम्यक दृष्टी सदैव असतात त्या ह्याच्या कुठल्या पण गतीमध्ये आहेत, परंतु प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ छोटा आहे ना, अंतर्मुहूर्त. मग ते प्राप्त करणारे जीव जास्तीत जास्त 7 दिवस पर्यंत कोणी असणार नाही. कमीत कमी सगळं लावायचं, अंतर्मुहूर्तापासून ते 7 दिवसापर्यंत, एक समयापासून पण लावू शकतो आपण. सूक्ष्म सांप्राय 10वं गुणस्थान आहे, शपक श्रेणी आणि उपशम श्रेणीवर होते ते. तर त्याचा अंतर्काशनाला 6 महिने. हे 10व्या गुणस्थानाचं सांगायचं नाही, खरं त्यानं संयम मार्गणे आहे ना, त्यातला हा भेद आहे. हा सम्यक्त मार्गणेमधला भेद आहे आणि हा संयम मार्गणेमधला भेद आहे. उद्या मार्गणेची नावं विचारणार आहे मी, 14 मार्गणा. सूक्ष्म सांप्रायचा काळ सांगितला 6 महिने. कोणीही 10व्या गुणस्थानामध्ये सूक्ष्म सांप्राय संयमाला प्राप्त झालं नाही असं जास्तीत जास्त 6 महिन्याचं अंतर पडू शकतं. शपक श्रेणीचंच अंतर 6 महिने, त्यामुळं 10व्या गुणस्थानाचं पण अंतर 6 महिने पडू शकेल. परंतु बाकीच्या गुणस्थानाची कुठली मार्गणा नाहीये. सूक्ष्म सांप्राय ही मार्गणा आहे म्हणून घेतली, तर गुणस्थानाचं नाही सांगायचं, मार्गणेचं अंतर सांगायचं. नंतर ते काय घेतलं? आहारक योग आणि आहारक मिश्र काय कुणाला असतो? 6व्या गुणस्थानावरती मुलींना. आहारक आणि आहारक मिश्र काय म्हणजे ते त्यांच्या मस्तकातून तो पुतळा निघतो. तर कुणीही आहारक हे उत्पन्न केलंच नाही, आहारक शरीर, असे किती काळ होऊ शकेल? तर वर्ष पृथक्त्व. वर्ष पृथक्त्व ही एक विशिष्ट आपल्या शास्त्रामध्ये संज्ञा आहे. पृथक्त्वाचा अर्थ आहे 3 संख्येपासून ते 3 ते 9 याच्या मधली संख्या कोणती पण घ्यायची. 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, अशी मधली संख्या, त्याला म्हणायचं पृथक्त्व. पृथक्त्व शब्दाचा अर्थ 3 ते 9. जास्त करून 7-8 घेतात. वर्ष म्हटले की 3 ते 9 वर्ष घ्यायचं. मास म्हटले की 3 ते 9 महिने घ्यायचे. दिवस म्हटले की 3 ते 9 दिवस घ्यायचे. सागर घेतलं तर 3 ते 9 सागर घ्यायचं. म्हणजे पृथक्त्व शब्द कुशाला वलते बघायचं, तेवढं ते घ्यायचं. आता इथं वर्ष घेतलं म्हणजे 7-8 वर्षापर्यंत कोणीच आहारक ते पुतळा उत्पन्न केला नाही, असं जास्तीत जास्त किती होऊ शकेल? वर्ष पृथक्त्व. त्यानंतर कोणीतरी उत्पन्न होणारच. आता समजा इथं भरत क्षेत्रामध्ये, ऐरावत क्षेत्रामध्ये पंचम काळ आहे, त्यामुळे इथं कुणाला वृद्धी होत नाही. तर परंतु विदेश क्षेत्रामध्ये सतत 4थ्या काळासारखं आहे.
आणि तिथं सतत मुनिराजांना तिथं 6-7 गुणस्थानामध्ये आहार शरीर उत्पन्न होऊ शकते. त्यापेक्षा तिथं 7-8 वर्षामध्ये कुणी ना कुणीतरी करणारच नियमानं. आणि हे दोन्ही पण आहारक कायोग, जिथं आहारक मिश्र असेल तिथं आहारक कायोग दोन्ही त्याच्यानंतरच होतात ना लगेच. पहिला आहारक मिश्र कायोग असतो, नंतर आहारक कायोग होतो त्याच मुनिराजांना. ते शरीर पूर्ण झालं की आहारक कायोग होतो. वैक्रिक मिश्र देव नारकीना म्हणजे देव आणि नरकामध्ये कोणी उत्पन्न झालं नाही असं किती काळ होऊ शकेल? सांगितलं 12 मुहूर्त दोन्ही मध्ये मिळून. म्हणजे नरकात पण कोण झालं नाही आणि स्वर्गात पण कोण झालं नाही उत्पन्न, असं 12 मुहूर्त. मुहूर्त म्हणजे किती सांगितलं होतं? एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटाचा एक मुहूर्त असतो. असे 12 मुहूर्त घ्या, 48 गुणिले 12 करा. तेवढे तास कोणी नरकात उत्पन्न झालं नाही, कोणी स्वर्गामध्ये पण उत्पन्न झालं नाही. जास्तीत जास्त सांगितलं. त्याच्यानंतर कोण ना कोणी तिथं उत्पन्न होणार नाही. वैक्रिक विषय कायोगाला धारण करणारा होणारच तिथं. आणि नुसतं नरकात कोणी केलं नाही असं 24 मुहूर्त, आणि नुसतं स्वर्गात कोणी केलं नाही असं 24 मुहूर्त. इथं नाही सांगितलं त्यांनी, इथं हे मार्गणीचं अंतर सांगायचं त्यांना. असं आहे. आणि मनुष्य अपर्याप्त म्हणजे लब्ध पर्याप्त मनुष्य, परत सांगितलं ना की 8 भाव आहेत मनुष्याचे, लब्ध पर्याप्तकाचे लगातार 8 भाव असतात. परंतु कुणालाही झालं नाही मनुष्य लब्ध पर्याप्त पर्याय उत्पन्न, म्हणजे कोणी उत्पन्नच झालं नाही असं किती काळ होऊ शकेल? सांगितले पल्लोपमाचा असंख्यात भाग म्हणजे असंख्यात वर्ष, जे असंख्यात वर्षापर्यंत कुणी मनुष्य लब्ध पर्याप्त झालाच नाही असं होऊ शकते. पल्लोपमा कारण का लब्ध पर्याप्त मनुष्य परवा सांगितले कुठं होतात? फक्त कर्मभूमीमध्ये आणि त्याच्यामध्ये पण आर्यखंडामधल्या मनुष्यांच्या मध्येच ते लब्ध पर्याप्त मनुष्य उत्पन्न होतात, बाकीच्या ठिकाणी नाही. तेच की कर्मभूमी म्हटले की ऐरावर, विदेह, भरत आणि ऐरावर 3च आले. आणि त्याच्यामध्ये पण आर्यखंडच घ्यायचं फक्त. म्लेच्छ खंडातल्या मनुष्यामध्ये पण लब्ध पर्याप्त मनुष्याची उत्पत्ती होत नाही, फक्त आर्यखंडामध्ये. म्हणून त्याचं कुणी झालंच नाही असं किती काळ होऊ शकेल? पल्लोपमाचा असंख्यात्व भाग. पल्ले भागिले असंख्यात म्हणजे हा काळ खूप मोठ्या असंख्यात वर्षाचा काळ आहे हा. हे तिन्हीचा पण काळ, सासादांचा पण काळ असंच आहे. दुसरं गुणस्थान कुणालाही प्राप्त झालं नाही. प्रथमोच्च सम्यक होतो, दुसऱ्या गुणस्थानात कोणी आलं नाही असं किती काळ होऊ शकेल? पल्ले भागिले असंख्यात म्हणजे असंख्यात वर्ष. त्याचं अंतर पण तेवढंच आहे, त्याचा काळ पण तेवढाच आहे. लगातार झाले तरी पण पल्ल्याच्या असंख्यात भाग काळापर्यंत कोणी ना कोणी होतच राहणार. आणि कोणी नाही झाले तर पल्लोपमाच्या संख्यात भागापर्यंत कोणी झालंच नाही असं होणार आहे. दोन्हीचं पण काळ तेवढंच. हे तिन्हीच लक्षात ठेवायचं. मनुष्यापर्याप्त, सासाधन आणि मिश्र तिन्हीचा समान काळ आहे, म्हणजे पल्ल्याच्या संख्यात भाग समान आहे. म्हणून ह्या मार्गणीचा अंत सांगितलं की ह्या एवढ्या काळपर्यंत ही मार्गणा कुठल्याही जीवाला होणार नाही. जास्तीत जास्त उत्कृष्ट काळ आहे. कमीत कमी एक समय सुद्धा मध्ये अंतर पडून होऊ शकेल. म्हणजे आता कोणी मनुष्य लब्ध पर्याप्त होता मेला आणि एक समय कोणी झाला नाही, पुढच्या समयात कुणीतरी झालं, असं कमीत कमी 2 समय, 3 समय, 4 समय असं पण अंतर असू शकेल. आणि जास्तीत जास्त एवढं लावायचं, त्याचे मध्यम भेद सगळे घ्यायचे. म्हणजे आता ह्यामध्ये मनुष्य लब्ध पर्याय किती मार्गण आले? 4 मार्गण आले. तशा हे पोटभेद आहे त्या मार्गणांचे. हे मनुष्य पर्याप्त म्हणजे गती मार्गण आले. आणि हे 3 योग मार्गण आले. आहारक कायोग, आहारक मिश्र कायोग आणि वैक्रिक कायोग. हे योग मार्गणाचे 3 भेद झाले. नंतर हा ही संयम मार्गणा झाली. सूक्ष्म सांप्राय हे संयम मार्गणा. आणि हे 3 सम्यक्त्व मार्गणेचे भेद. सम्यक्त्व मार्गणेमध्ये
हे सहा साधन मिश्र पण सम्यक्त मार्गणेमध्येच ग्रहण केलेलं आहे. सम्यक्तचा भेद नाही, परंतु सम्यक्त मार्गणेमध्ये त्याचा म्हणजे 3 कुठले झाले सम्यक्त मार्गणे. म्हणजे 4 मार्गणेचेच भेद आहे त्याच्यामध्ये. प्रथम सम्यक्त मार्गणेचे भेद येतात. हे संयम मार्गणेचा भेद आहे, सूक्ष्म सांप्राय. हे 3 योग मार्गणेचे भेद आहेत. आणि हे मनुष्य अपराप्त गती मार्गणेमध्ये येणार. मनुष्य गती आणि मनुष्य गतीचे भेद करतो ना, त्याच्यामध्ये मनुष्य अपराप्त येतो. तेवढ्या काळपर्यंत कोणी झालंच नाही असं होऊ शकते. होत नाही. इथं ज्याला भोगभूमी असेल त्याला तर होणारच नाही. परत आणि आराव क्षेत्रामध्ये ज्याला भोगभूमी 6 काळाचं परिवर्तन होतंय ना, तर 3 काळ भोगभूमी असेल तर त्याला होणारच नाही. मग फक्त वैदिक क्षेत्रामध्येच होणार. फक्त इतर बाकीचे पंचेंद्रिय जीव वगैरे समोरशन ते उत्पन्न होऊ शकतात ना, परंतु मनुष्य नाही होणार तोपर्यंत. तर आता पुढे सांगतात म्हणजे आता पुढची गाथा घेऊ. अजून एक त्या संबंधीच आहे. हे प्रथमोपचार सम्यक्त सामान्य अपेक्षेने सांगितलंय. सामान्य रूपानं कोणी प्राप्त होणार नाही 7 दिवसाचा अंतर. परंतु पण बघितलं होतं की प्रथमोपचार सम्यक्त्व ज्या वेळेला होतं त्याला पहिल्या गुणस्थानातून तो कुठल्या गुणस्थानात जातो? 4थ्यात किंवा 5व्यात किंवा 7व्यात 3 गुणस्थान आहेत. जे कोणी जो मिथ्यात्व सहित सम्यक्त्व नाही, संयम नाही त्याच्याजवळ, तर तो 4थ्या गुणस्थानात जाईल. जर मुनी असतील, द्रव्यलिंगी मुनी आहेत किंवा द्रव्यवृत्ती श्रावक आहे समजा प्रतिमाधारी, तर तो जर पहिल्यातून एकदम प्रथम सम्यक्त्व केला तर तो पहिल्यातून एकदम 5व्यात जाऊ शकतो. आणि कोणी पहिल्यातून एकदम मुनी राजा आहेत द्रव्यलिंगी, तर ते एकदम 7व्यामध्ये जाऊ शकतात. त्यांचं एकदम 7वं गुणस्थान होत आहे. तर इथं त्या देश संयम आणि सकल संयम सहित प्रथमोपचार सम्यक्त्वाला प्राप्त करण्याचा अंतर किती आहे हे तिन्हीचे मिळून अंतर सांगितले. 7 दिवस कुणीच उत्पन्न होणार नाही. आता देश संयम सहित प्रथमोपचार सम्यक्त्व आणि सकल संयम सहित प्रथमोपचार सम्यक्त्वचा विरह काल किती आहे, अंतर किती आहे हे सांगतात. 145 नंबरची गाथा आहे. पडमुव समसहिदाये विरदा विरदीये 14 दिवसा विरदीये पन्नरसा विरहित कालो दुबोधवो प्रथमोपचार सम्यक्त्व सहित आहे. सहित विरदा विरदीये. विरता विरत कोणतं गुणस्थान आहे? 5. त्याचे नाव आणखीन काय काय आहे? सगळ्यांना एकदम झालं. देश संयम, संयमासंयम, देश विरत आणि विरता विरत. तर हे विरता विरतानं प्रथमोपचार सम्यक्त्व सहित विरता विरत म्हणजे कोणी प्रथमोपचार सम्यक्त्व आणि 5वं गुणस्थान एकदमच प्राप्त करतोय तर त्याचं विरह काल किती सांगितलं? 14 दिवस. जास्त विरह आहे त्यांचा. कारण पुढच्या गोष्टी दुर्लभ असतात. पहिल्यातून 4थ्यात जाणं दुर्लभ आहे, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा दुर्लभ पहिल्यातून 5व्यात जाणं दुर्लभ आणि पहिल्यातून पुन्हा 7व्यात जाणं दुर्लभ. त्यांची संख्या पण सांगते ना आपल्याला. 4थ्या गुणस्थानामध्ये मनुष्य किती असू शकतात? 700 करोड मनुष्य. सम्यदृष्टी 4थ्या गुणस्थानावरती 2.5 द्वीपामध्ये मिळून सगळ्या मनुष्यामध्ये मिळून 29 अंक प्रमाण मनुष्यांची संख्या आहे. त्याच्यामध्ये 700 करोड फक्त मनुष्य. तर
की एक मनुष्य म्हणजे सम्यक दृष्टी त्याच्यामध्ये आपण जर घेतला त्या 29 अंक प्रमाण संख्येमध्ये, तर किती ते खरब, कुठले खरब काय ते नाही, अरब खरब, खरबच्या पेक्षा पण म्हणजे 20 अंकी संख्या म्हणा, तेवढ्या संख्येमध्ये एक मनुष्य सम्यक दृष्टी होणार. 29 अंक प्रमाण मनुष्यांची संख्या आणि त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी किती असणार सांगितले 4थ्या गुणस्थानावरती 700 करोड, म्हणजे खूप अल्पसंख्या आहे 700 करोड म्हटल्यानंतर. मग त्याचा जर अनुपात केला आपण त्या मनुष्यांच्या संख्येच्या अपेक्षेनं, तर 20-22 अंक प्रमाण संख्येमध्ये एक मनुष्य सम्यक दृष्टी सापडतो आपल्याला. आणि आज पूर्ण आपल्या देशामधली संख्या पण तेवढी नाही आहे, भारत देशामधली. म्हणजे तसं म्लेच्छ वगैरे याच्यामध्ये मिथ्यादृष्टी जास्त असतात, म्हणजे सम्यकदृष्टी नाहीच आहे तिथं. सम्यकदृष्टी सुद्धा कुठं असतात, तिथं आर्यखंडामध्येच उत्पन्न होते. तिथले इथं येऊन उत्पन्न करू शकतात, परंतु तिथले सामान्य जीव कोण आहेत, मिथ्यादृष्टीचे. पुढं आणि सांगतात की विरदीये पण्णरसा, विरतीन सहित देसयम सहित धारण करणाऱ्यांचा अंतर किती आहे, 14 दिवस. जे 14 दिवस तर कोणीही 5व्या गुणस्थान सहित प्रथम सम्यक सहित 5वं गुणस्थान प्राप्त केलं नाही असं होऊ शकतं. परंतु त्याच्यानंतर कुणी ना कुणीतरी प्राप्त नियमानं करणार. हे उत्कृष्ट अंतर असलं की त्याच्यानंतर कुणी ना कुणी होणारच कुठंतरी. नंतर सांगितलं विरदीये, विरतीनं सहित, जे प्रथम सम्यक सहित विरतीचं अंतर पण्णरसा 15 दिवस आहे. त्या प्रथम सम्यकामध्ये 3 प्रकार करायचे. सामान्य 7 दिवसाचा अंतर आहे की कोणी 4थ्या 5व्या 6व्या कुठंच गेलं नाही तर 7 दिवस होईल. आणि 5व्या गुणस्थान सहित घेतलं तर 14 दिवस. आणि 7व्या गुणस्थानामध्ये जाण्याचं अंतर 15 दिवस. म्हणजे प्रथम सम्यक सहितच लावायचं 15 दिवस. मिथ्यात्वातूनच की प्रथम सम्यक मिथ्यात्वातूनच होतंय. मिथ्यादृष्टी होता त्यालाच प्रथम सम्यक झालं, द्रव्यलिंगी होता एकदम तो 7व्यामध्ये गेला असं होऊ शकतं. हा अंतर मोठं आहे, एवढ्या काळ त्याचं अंतर पडू शकते की कोणी केला नाही 7व्या गुणस्थानामध्ये प्रथम सम्यक सहित. सगळ्या 28 द्वीपामध्ये मिळून सगळ्यामध्ये लावायचं. हे 28 द्वीप नाही, पूर्ण जगातच लावायचं. म्हणजे देव, नारकी, तिर्यंच, मनुष्य कोणीच झाला नाही. आणि इथं फक्त आता ते 5वं आणि 7वं गुणस्थान म्हणजे मनुष्य आणि तिर्यंच. 5व्या गुणस्थान मनुष्य तिर्यंच दोन्ही येणार आणि 7वं फक्त मनुष्यच असणार. 7 दिवसाचं अंतर वेगळं त्याचं सांगितलं नाही, म्हणजे ते 14च्या अपेक्षा सांगितलं समजायचं. प्रथम ऑप्शन सम्यक दृष्टी 4 गतीमध्ये असतात. 4थ्या गुणस्थानाच्या अपेक्षा ते 7 दिवसाचं अंतर आहे. आणि 5वं गुणस्थान जे आहे ते मनुष्य आणि तिर्यंच्या अपेक्षा लावायचं की प्रथम सम्यक सहित देश मला प्राप्त झाला नाही, तर असं किती काळ होऊ शकेल, जास्तीत जास्त 14 दिवस अंतर पडू शकेल. 14 दिवस पडतेच असं नाही, 1 दिवस सुद्धा पडू शकेल की एक तासाला पण कुणी होऊ शकेल, 1 मिनिटांनी सुद्धा कुणी होऊ शकेल. परंतु जास्तीत जास्त हे अंतर आहे. त्याच्यानंतर म्हणजे कोणीतरी होणारच नियमाने असं अर्थ होतं त्याचं. आणि संयमाचं अंतर 15 दिवस आहे. सगळे सदैवच लावायचं, हे कायम स्वरूपाने सगळीकडे लावायचं. हे फक्त भरत क्षेत्रासाठी सांगितलं नाही, सगळ्या 28 द्वीपामध्ये मिळून सगळ्या मनुष्यांचं 7व्या गुणस्थानाचं अंतर येणार. 28 द्वीपामध्ये कधी कुठं पण कुणी ना कुणीतरी होणार 15 दिवसानंतर. आणि दुसऱ्या ग्रंथाच्या पेक्षा कुठं 24 दिवसाचं पण सांगितलेलं अंतर, जयदेवला वगैरेच्या अपेक्षा 2-2 कधी मत येतात आपल्या याच्यामध्ये पण, शास्त्रामध्ये पण. आता पुढं हे मार्गणेचं सामान्य भेद सांगून सांतर मार्गणा सांगितल्या. आता पुढं
गती मार्गण्याचं स्वरूप सांगतं. तिथून गती मार्गणा रूप अधिकाराला प्रारंभ होतं. मार्गणांचं नावं लक्षात आलेली पहिले, उद्या लक्षात पाठ करून यायचं. आणि ही सांतर मार्गणा पण कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचं किती अंतर आहे ते पण लक्षात ठेवायचं. गाथा पाठ करा म्हणजे मार्गणा पाठ होतात सगळ्या. पुढं गती मार्गण्याचं स्वरूप सांगतोय. गई गई उदय जपज्जाय चौगई गमनस्य हेतु आहु गई नारयतिरिक्त माणूस देवग इत्तीय हवे चतुधा गई उदय जपज्जाया चौगई गमनस्य हेतु आहु गई नारयतिरिक्त माणूस देवग इत्तीय हवे. गई उदयाच्या पज्जाया, गती नामकर्माच्या, नामकर्म शब्द नाही तरी त्याला लावून घ्यायचा, तर नामकर्माचाच भेद आहे गती नाम. गती गती नामकर्माच्या उदयानं उत्पन्न झालेले जे पर्याय आहे त्याला गती म्हणतात. किंवा वा करून घेतलं चौगई गमनस्य हेतू, चार गतीच्या गमनाला कारण जे आहे त्याला गती म्हणतात. ही पहिली जी गती सांगितली ती जीवाची अवस्था सांगितली. गती नाम कर्माच्या उदयानं उत्पन्न झालेली पर्याय ती कुणाची? जीवाची. गती म्हणजे बाहेरचं क्षेत्र नव्हे, गती म्हणजे काय आहे? जीवाची अवस्था. पालबोध मध्ये शिकतो पण हे गती कशास म्हणतात? जीवाच्या अवस्था विशेषाला गती म्हणतात. मुलांना पाठ करतात. तसं इथं गती म्हणजे कोण आहे? आपले हे जे भाव होतात हीच गती आहे. त्या गतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला तसे तसे भाव होतात. मनुष्य गतीत गेले की मनुष्याचेच भाव होतात. आता आपल्याला कुत्र्यासारखे मांजरासारखे भाव होतात का? ते त्यांच्यासारखे नाही. आपल्याला कसे भाव होणार? सगळे मनुष्य गतीला योग्य. म्हणजे इथं जसं व्यवहार आहे सगळा मनुष्यांचा व्यवहार, तसा व्यवहार त्याच्यामध्ये सगळा असणार. व्यवहार आपल्याला येणारे लोक आहे त्यांचं आवागमन म्हणजे आवभगत करणं, त्यांना जीव घालणं किंवा आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणं, विवाह करणं, मुलं उत्पन्न करणं, हे सगळं म्हणजे मनुष्य गतीला जसं जसं आहे तसं योग्य तसे भाव होणार. तर तीच गती आहे वास्तविक. जे भाव होतात जीवाला त्यालाच काय म्हटलेलं आहे? गती म्हटलेलं आहे. म्हणून गतीच्या उदयानं उत्पन्न झालेली जी पर्याय आहे त्याला गती म्हणतात. किंवा चारी गतीमध्ये गमनाचं जे कारण, चार गतीमध्ये गमनाचं कारण कोण आहे? गती नाम कर्म येते, त्याला पण गती म्हणतात. पण ते तर मुख्यतः जीवाच्या अवस्थेच्या अपेक्षा आहे. आणि त्या चार प्रकारच्या आहेत गती. नारय, तिरिख, माणूस, देवगती. नरगती, तिर्यंच गती, मनुष्यगती आणि देवगती. टीकेमध्ये त्याने 3 अर्थ केले. गम्यते इति गती, म्हणजे त्याला आपण व्युत्पत्ती अर्थ करतो आपण तसं. गमन वा गती आणि गमन हेतू वा गती. जर पुस्तक पटकन मला पुस्तक सांगावं लागतं. गम्यते इति गती म्हणजे गमन करणं गती आहे. याला व्युत्पत्ती अर्थ म्हणतात. गम्यते इति गती. गती शब्द कसा झाला की
गम धातूपासून गती शब्द झालेला आहे. गम म्हणजे जाणे, गमन करणे. तर जे गमन करणं त्यालाच गती असं म्हणतात. मग असं म्हटलं असताना काय होणार की गमन क्रिया करत असताना जीवाला त्या द्रव्याला सुद्धा काय म्हणावं लागेल, मग गती म्हणावं लागेल. परंतु तिथं हे लावायचं आता सांगितलं त्याप्रमाणे गती नाम कर्माच्या उदयानं उत्पन्न झालेल्या पर्यायाला गती म्हणतात. म्हणजे नुसतं गमन केलं म्हणून ती गती झाली नाही, गमन क्रियेनं परिणत असला म्हणजे त्याला गती म्हणायचं नाही. तर तिथं गती नाम कर्माचा काय पाहिजे, उदय, आणि त्यानं उत्पन्न झालेली पर्याय त्याला गती असं म्हटलं. दुसरं गमन वा गती ही अशी दुसरी उत्पत्ती केली. गमन गती. तर गमन म्हणजे नुसतं गमन करणं गती आहे असा अर्थ केला तर तुम्ही आता फिरायला पण जाता, बगीच्यामध्ये दुसऱ्या गावाला जाता, मग त्याला गती म्हटलं का? तर त्याला गती असं म्हणायची प्रसंगी मग तिथं काय सांगितलं की एका भावातून दुसऱ्या भावामध्ये जाणं, त्याला काय म्हणायचं, गती म्हणतात. एका भावातून दुसऱ्या भावामध्ये जाणं, मग त्याला गती म्हटल्यामुळे हा प्रसंग येत नाही. मग तिसरं सांगितलं, हे लक्षात पहिलं तर गम्यते ती गती म्हटलं तर काय होईल, हा गमन क्रिया करत असणाऱ्या जीवाला प्राप्त झालेलं जे द्रव्य आहे त्या द्रव्यादीला पण गती म्हणण्याचा प्रसंग येईल. तर तिथं काय सांगितलं, ज्याला गती नाम कर्माचा उदय आहे त्या गती नाम कर्माच्या उदयानं प्राप्त झालेली जीवाची पर्याय, त्या पर्यायालाच काय म्हणतात, गती म्हणतात. दुसरं गमन गती म्हणजे कुठं ग्राम उद्यान इत्यादिकामध्ये गमन करणं ती गती नाही, तर एका भावातून दुसऱ्या भावामध्ये जाणं त्याला गती म्हणतात. तुमच्या नोट्स मध्ये असेल बघा, ते असणार तिथं. गती म्हणतात. आणि गमन हेतुर वा गती, तिसरं सांगितलं गमनाच्या कारणाला गती म्हणतात. म्हणजे भवांतराच्या प्राप्तीला कारण, प्राप्तीचं जे गमन आहे त्या गमनाला कारणभूत जे गती नाम कर्म. म्हणजे मग म्हणाल की तुम्ही गतीला कारणभूत, मग आमची गाडी पण आहे, गाडीने घेऊन जातो का नाही आपण कुठं पण, तर ती गती आहे का, नाही. दुसऱ्या भावामध्ये जाण्याला कारणभूत. तिसरं काय उत्पत्ती केले, गती हेतू, म्हणजे गतीला जे कारण आहे त्याला गती म्हटलेलं आहे. गती हेतुर्वा गती. गतीला जे कारण असतं त्याला पण गती म्हणतात. मग गतीला कारण काय आहे, सगळे आपलं जे वाहन वगैरे आहे ते पण गतीला कारण आहेत ना आपल्याला, मग त्याला गती म्हणायचे का, तर त्याला गती म्हणायचं नाही. गतीला म्हणजे दुसऱ्या भवांतराला जाण्यासाठी कारणभूत जे गती नाम कर्म, त्या गती नाम कर्माला पण व्यवहारानं गती म्हणतात. गती हा शब्द 3 अर्थानं वापरला जातो, की गती नाम कर्माच्या उदयानं प्राप्त झालेली जीवाची अवस्था त्याला गती म्हणतात, किंवा एका भावातून दुसऱ्या भावामध्ये जाणं हे गती आहे, किंवा त्या दुसऱ्या भावाला प्राप्त करण्याला कारणभूत जे गती नाम कर्म, आपण म्हणतो ना मनुष्य गती नाम कर्म, देवगती नाम कर्म, ते त्यांचे गती नाम कर्म, त्याला पण गती असं म्हणतात. तर हे गती मार्गण्याचं स्वरूप सांगितलं. गती मार्गण्याचं स्वरूप काय सांगायचं, की गती नाम कर्माच्या उदयानं प्राप्त झालेल्या जीवाच्या पर्यायाला गती म्हणतात, किंवा जे गतीला दुसऱ्या भावाला जाण्यासाठी कारणभूत गती नाम कर्म आहे त्याला पण गती म्हणतात. आता पुढे नरगतीचं स्वरूप सांग, चारी गतीचं एकेका गाथेमध्ये स्वरूप सांगतात. पुढं काय करते त्याचे पण पुष्कळ अर्थ आहे नरगतीचं. उद्या घेऊया, कारण त्याचे पण
3 4 4 अर्थ केलेत नरगतीचे. हे एकदा मार्गणीचं नावाचं हे करा, म्हणजे पाठ होईल तुम्हाला सगळ्यांना. सांगा, ओळीने सांगा. गती, हा थांबा, एक ओळीने ना तुम्ही सांगा. दुसरे, तिसरी, चौथी मंगलताई, चौथी कोणती आहे? पुढे सांगा राजेश काकी. हा पुढं कशा आहे? तेज, ज्ञान. ज्ञानानंतर कोणता आहे? संयम. ज्ञानानंतर संयम, संयमानंतर दर्शन, दर्शनानंतर देशा, देशानंतर भव्य, सम्यक्त्व, संज्ञी आणि त्याचा फोटो काढून थोडं पाठवा, म्हणजे तुम्ही वाचा तेवढं. ते बघून पैक लिहून काढा, म्हणजे मग ते लिहिता असताना तुम्हाला पाठवून जाईल व्याख्यान. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. स्वतःला ओळखा. पर्यायामध्ये जीवाला शोधायचं आणि पुन्हा त्यापासून भिन्न असणाऱ्या शुद्ध जीवाला पण शोधायचे. हा मी मार्गणीपासून भिन्न आहे. मार्गणा ह्या संसारी जीवामध्ये असणाऱ्या विभाव पर्याय आहेत, औपाधिक भाव आहेत. जीवाचा स्वभाव भाव नाही, परंतु जीवाला ओळखण्यासाठी व्यवहारण्याने या मार्गाला सांगितलेल्या आहेत. या मार्गणीतूनही आपल्याला शुद्ध जीवाकडे जायचे आहे. त्या अशुद्ध अवस्थेमध्ये पण असणाऱ्या शुद्ध जीवाला जाणं. जीव मार्गणेमध्ये सापडत असला तरी जीव मार्गणारूप झाला नाही. जो अनादि अनंत परमपारणामिक भाव, शुद्ध चैतन्य रूप भाव, तो कोणत्याही मार्गणारूप होत नाही. गती मार्गणारूप नाहीच. गती हा उदयी भाव आहे. मी परमपारणामिक स्वभाव रूप आहे. गती मार्गणा समजून त्यापासून भिन्न असणाऱ्या जीवाला ओळखणे हे त्याचे प्रयोजन आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप गती मार्गणा रहित स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप निर्मम स्वरूप शुद्ध एको नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोले सर्वसाहुणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोले
सत्वास्तोत्राचा तास आणि श्रीमती